पुण्याच्या कोथरूडमध्ये निलेश घायवळ गँग पुन्हा ऍक्टिव्ह। भर दिवसात तरुणावर केले कोयत्यानं वार। टोळक्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुण गंभीर जखमी। घायवळ विरोधात पोलीस तक्रार दिल्याच्या रागातून हल्ला केल्याचा संशय। पहा कोथरूडमध्ये नेमकं काय घडलं। नमस्कार, मी समृद्धी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते पुण्याच्या कोथरूड परिसरामधून। पुण्याच्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा कुख्यात गुंड निलेश घायवळची घायवळ गँग ऍक्टिव्ह झाल्याचा अंदाज पोलिसांचा आहे। कारण काही वेळापूर्वीच याच ठिकाणी एका टोळक्यानं मिळून एका कामगारावर जीवघेणा हल्ला केलेला आहे। खून करण्याच्या उद्देशानं अमित सुरेश शिंदे नावाच्या 35 वर्षीय तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हल्ला करणारे सगळेच जण हे घायवळ टोळीचे सदस्य असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे। अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला हा सगळा प्रकार आहे। अलंकार पोलिसांकडून आता या प्रकरणामध्ये तपासही सुरू केलेला आहे। घडलेलं असं होतं की कोथरूड स्टँडच्या समोरचं जे एक हॉटेल आहे, या हॉटेलच्या जवळपास घडलेली ही सगळी घटना आहे। जवळपास 6-6:30 वाजताचा हा सगळा प्रकार आहे, म्हणजे काही तासांपूर्वीच घडलेली ही सगळी घटना आहे। अमित शिंदे नावाचे हे 35 वर्षीय युवक जे आहेत, तरुण जे आहेत, ते या ठिकाणी असलेल्या एका मोबाईलच्या दुकानामध्ये काम करतात आणि इथे काम करत असताना ते दुकानाच्या बाहेर उभे होते आणि जवळपासच हे हॉटेल सुद्धा आहे। त्याच ठिकाणी घडलं असं की 7 ते 8 टोळके या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। सुरुवातीला जे येतात ते थोडेसे आपण मॅच्युअर म्हणू शकतो, अशी मोठी मुलं काही जी आहेत, तरुण जे आहेत, ते या ठिकाणी दाखल होतात। त्यांच्या पाठोपाठ मूळ वार करणारे जे कोयत्याने वार करणारे जे टोळके आहेत ते दाखल होतात। ही मुलं थोडीशी वयाने लहान दिसतात। सीसीटीव्ही जर आपण नीट पाहिलं तर त्यामध्ये दिसून येत आहे की थोडीशी वयाने लहान असलेली ही सगळी मुलं आहेत। अगदी किरकोळ शरीर यष्टीची सगळी मुलं आहेत। प्रत्येकानं चेहरा झाकण्याचे प्रयत्न केलेले आहेत। यांच्या हातामध्ये कुठलीही शस्त्र सीसीटीव्ही मध्ये येत असताना दिसत नाहीत। याचाच अर्थ काय की शस्त्र सगळी कुठेतरी लपवून आणलेली होती। आणि असं सगळं झाल्याच्या नंतर 2 सीसीटीव्ही आतापर्यंत समोर आलेत। एका सीसीटीव्ही मध्ये हे जे सगळे तरुण आहेत ते सुरुवातीला ज्याच्यावरती वार झालेले आहेत ते अमित शिंदे हे सुद्धा येताना दिसतात। त्यांच्या पाठोपाठ हे सगळे टोळके येताना दिसतात। तर दुसरीकडे दुसरं जे सीसीटीव्ही आहे ते अगदी एका बिल्डिंगच्या कॉर्नरचं असलेलं दिसतंय। म्हणजे जेव्हा बिल्डिंगचा एल शेप असतो त्याच्या कॉर्नरला हे सगळे उभे आहेत आणि त्यामध्ये काहीतरी संभाषण चालू आहे। संभाषणामधून अचानकच एक तरुण हा अमित शिंदे यांच्या कानशिलात लगावतो, त्यांना मारहाण करायला सुरुवात करतो आणि त्यानंतर उर्वरित सगळ्याच टोळक्याकडून त्यांच्यावरती वार केले जातात। कोयत्यानं हे सगळे वार होतात, शरीरावर वार होतात, डोक्यात 2 जब्बर वार केले जातात। त्यामुळे अमित शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात त्याच ठिकाणी पडतात आणि त्यानंतर हे सगळेच तरुण अर्थातच घटनास्थळावरून पसार होतात। लगेचच या सगळ्या घटनेचं आजूबाजूच्या लोकांना या सगळ्याची माहिती मिळते। आरडाओरडा प्रचंड झालेला असतो। तातडीनं स्थानिक आजूबाजूचे जे लोक होते ते घटनास्थळी जमतात। त्यानंतर पोलिसांना या सगळ्या विषयीची माहिती दिली जाते। लगेचच घटनास्थळावरून अमित शिंदे यांना एका रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं। अजूनही त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर दुसरीकडे अलंकार पोलिसांनी मात्र या प्रकरणामधला गुन्हा दाखल करून घेतलाय आणि लगेचच तपास सुद्धा सुरू केलेला आहे। 2 सीसीटीव्ही जे मिळालेत या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जातोय, आरोपींची ओळख निष्पन्न केली जाते आणि तातडीनं या आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जातात। पण मुळात हा सगळा हल्ला नेमका का झाला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्राथमिक अंदाज असा आहे की अमित शिंदे यांनी 2-3 महिन्यांपूर्वी घायवळ गँगच्या विरोधात, निलेश घायवळच्या विरोधात एक काहीतरी पोलीस तक्रार दिलेली होती। पूर्वीचं काहीतरी प्रकरण आहे आणि त्यावरून त्यांनी एक पोलीस कंप्लेंट दिलेली होती ज्यामध्ये या घायवळ गँगचं नाव होतं। त्याच्याच रागातून हा सगळा जीवघेणा हल्ला केलेला आहे। खरं तर खून करण्याच्या उद्देशानंच हा हल्ला केलेला होता, मात्र सुदैवानं ते या सगळ्यामध्ये बचावले। मात्र आता ते गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, असं एकंदरीत पोलिसांच्या प्राथमिक निदर्शनास सगळं आलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला, आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा कोथरूडमध्ये
निलेश घायवळ गँग ऍक्टिव्ह झालीये का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वर्षभरापासून जवळपास निलेश घायवळ हा भारतामध्ये नाहीये, तो लंडनमध्ये फरार असल्याची माहिती आहे. त्यावेळेस सुद्धा असंच एक प्रकरण घडलेलं होतं, जेव्हा कोथरूड पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावरती दोन तरुणांवरती कोयत्यानं वार झालेले होते, एकावर फायरिंग झालेलं होतं. असं सगळं घडल्याच्या नंतर त्या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला. ते सगळं करायला सांगितलेलं होतं निलेश घायवळनं. आपली या परिसरामधली दहशत कमी झाली आणि त्यामुळे काहीतरी करा असा एक आदेश दिला गेला होता. त्याच आदेशानंतर घायवळ टोळीतील सदस्यांनी तो सगळा हल्ला घडवून आणलेला होता. एकावरती कोयत्यानं वार केले, दुसऱ्यावर गोळीबार केलेला होता. त्या प्रकरणामध्ये जेव्हा निलेश घायवळला सहआरोपी केलं गेलं, त्यानंतर निलेश घायवळचा सर्च ऑपरेशन सुरू झालं. त्यावेळेस घायवळ हा पुण्यात नसून, राज्यात नसून, देशातही नसल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला तो स्वित्झर्लंडला असल्याचं म्हटलं होतं, नंतर तो लंडनला असल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत रेड कॉर्नर, ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली, पासपोर्ट रद्द केला. जे जे काही प्रयत्न पोलिसांना करता येतील तसे अनेक प्रयत्न करून झाले. अजूनही निलेश घायवळला भारतात आणणं पोलिसांना जमलेलं नाही. दुसरीकडे त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आणि इतर सगळ्याच घायवळ गँगच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये निलेश घायवळ पाठोपाठ जर कोण होतं तर तो होता त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ. सचिन घायवळ हा पेशानं जरी सर असला किंवा तो शाळेत शिक्षक होता वगैरे असं म्हटलं जातं, पण तसं सगळं असलं तरी सुद्धा एकीकडे शिक्षकी पेशा आणि दुसरीकडे एक वेगळा चेहरा घेऊन, एक वेगळं रूप घेऊन गुन्हेगार म्हणून सुद्धा तो वावरत होता. त्याच्यावर सुद्धा पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये सचिन घायवळला सुद्धा सहआरोपी केलं गेलं. गेल्या अनेक महिन्यांपासून जसा निलेश घायवळ फरार होता तसाच सचिन घायवळ सुद्धा फरार होता. मात्र दीड महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांच्या टीमला सचिन घायवळ पर्यंत पोहोचणं हे शक्य झालं. राजस्थानमधून सचिन घायवळला अटक झाली. त्या ठिकाणी एका साधू सारख्या वेशामध्ये तो एका मंदिराच्या जवळपास त्यांना आश्रय घेतलेला होता. खूप मोठी कारवाई ही सगळी पुणे पोलिसांनी केलेली होती. पोलिसांचं मोठं कौतुकही झालं, की अर्थात या सगळ्यामध्ये एक स्टेप पोलीस जवळ गेले निलेश घायवळच्या असं म्हणावं लागेल. कारण सचिन घायवळला अटक झालेली होती, पण त्यानंतर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तो गुन्हा दाखल झाल्यापासून घायवळ गँगनं तशा ऍक्टिव्हली कुठल्या गुन्हेगारी कारवाया त्यानंतरच्या काळामध्ये केलेल्या नाहीत. कारण अर्थातच एक सगळ्यात मोठा म्होरक्या ज्याच्या नावावर टोळी चालते तो निलेश घायवळ भारतात नाही. दुसरा ज्याच्या नावावरती टोळी चालत होती ती सचिन घायवळ, तो सचिन घायवळ सुद्धा फरार होता. त्यानंतर त्याला अटक झाली. त्यामुळे कुठेतरी आता घायवळ गँगच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश आलंय असं वाटत होतं. जरी घायवळला अटक झाली नसेल तरी सुद्धा तो सध्या फरार असल्यामुळे, तो इथेच नसल्यामुळे त्याची जी गँग आहे ती अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कारवाया कदाचित करणार नाही असं पोलिसांना वाटत होतं. तसं मात्र घडताना दिसत नाहीये. निलेश घायवळ जरी इथे भारतात नसेल, सचिन घायवळ जरी अटकेत असेल तरी सुद्धा घायवळ गँग अजूनही ऍक्टिव्ह आहे असंच आता संशय व्यक्त केला जातोय. कारण या सगळ्या हल्ल्याच्या मागे अमित शिंदे यांच्यावरती जो हल्ला झालाय त्यामागे निलेश घायवळचीच पोरं असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्याच सगळ्या नंबरकार्यांकडून हे सगळं केलं गेल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्या प्रकारे सगळ्याच गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं ही रवाना झालेली पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच कोथरूडमध्ये पुन्हा एकदा निलेश घायवळ गँग ऍक्टिव्ह झालीये का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे. या प्रकरणामध्ये उद्या आणखी जास्त महत्वाच्या अपडेट समोर येतील. पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्वाची माहिती, धक्कादायक माहिती सुद्धा हाती लागू शकते. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या हाती नेमकं काय काय लागतंय, ही सगळी मुलं खरंच निलेश घायवळची होती का, जर होती तर त्यांनी हा सगळा गुन्हा नेमका का केला, अमित शिंदे यांच्याबरोबर पूर्ववैमनस्य का होतं, काय नेमके जुने वाद आहेत, कोणती पोलीस तक्रार आहे ज्या रागातून हे सगळं झालेलं आहे, आतापर्यंत हे जे काही मी सांगितलेलं आहे किंवा आतापर्यंत जी काही माहिती समोर येते ही सगळी प्राथमिक माहिती आहे. अजून या सगळ्यामध्ये पोलिसांनी अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाहीये. पोलिसांना सुद्धा तपास करण्यासाठीचा थोडासा वेळ हवा असणार आहे. हा सगळा वेळ मिळाल्याच्या नंतर पोलीस यामधलं अधिकृत स्टेटमेंट देतील. पण आतापर्यंतची ही सगळी प्राथमिक माहिती आहे. प्रथम दर्शनीय जे काही दिसून येत आहे ते सगळं अशा पद्धतीनं आहे. मात्र या सगळ्यात मूळ नेमकं काय घडलंय, सत्य काय आहे, काय काय तथ्य आहेत या सगळ्यातली, हे सगळं आता पोलीसच सांगतील. कदाचित या प्रकरणामध्ये पोलीस उद्या एखादी पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलंय, कसं घडलंय, कुणी घडवलंय या सगळ्याची माहिती ही पुणे पोलिसांकडून दिली जाईल. मात्र तत्पूर्वी पोलीस आज रात्रीमध्ये काय काय नेमक्या कारवाया करतात आणि आरोपींना पकडण्यासाठीची कुठली पावलं उचलली जातात, आरोपींना लवकरात लवकर अटक होते का, हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.